नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये। जी काही गव्हर्नमेंटची कामं असतात, PWDची असू दे, ZPची असू दे, त्या कामांचं जे काही रेकॉर्डिंग होतं ते रेकॉर्डिंग ज्या बुकमध्ये होतं त्या बुक संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। त्याला म्हणतात MB म्हणजे मेजरमेंट ऑफ बुक। जे कोण ज्युनियर इंजिनियर असते त्या कामासंदर्भात जो काही मायना, जे काही लेखणी, जे काही मेजरमेंट त्या बुकमध्ये करतो, ती बुक कशा पद्धतीची असते, त्याच्यामध्ये मायना काय असतो, काय रेकॉर्डिंग केलं जातं आणि त्या बुकमध्ये कोणाकोणाच्या सह्या असतात आणि कोणाकोणाची त्याच्यात अथॉरिटी असते, MB नंबर त्याला असतो तरी कुठे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, हा विषय जो आहे तो अगदी दुर्लक्षित होणारा विषय आहे, तरी पण आपण आम्हाला समजेल अशा भाषेत आपण तो विषय जाणून घेणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम शॉर्ट व्हिडिओ होणार आहे। तो व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, ती MB ही अशा स्वरूपाची असते। आता ही MB आहे रायगड जिल्हा परिषद या विभागातली MB आहे। जिल्हा परिषदची MB आहे ती अशा पद्धतीची असते। आपण बघू शकता ह्याच्यावर सर्व जो मायना असतो तो कुठल्या तर रायगड जिल्हा परिषदची अशी MB जी असते। त्याच्यानंतर आपण हे बघू शकता, हे बघा, हे त्याचं पहिलं पान असतं, आपण हे बघू शकता। तर मागे सांगितल्याप्रमाणे ही जी रायगड जिल्हा परिषदची MB आहे, तर त्यानुसार आपण सुरू करणार की MB जी असते कशी, तर तिचा फॉर्मॅट हा नेहमी अशा प्रकारे असतो। सुरुवातीला आपण जर बघितलं त्याच्यावर असतं असिस्टंट अकाउंट ऑफिसरची सही असते। त्याच्यानंतर हा जो शिक्का असतो तो असतो कधी डेट घेतली त्या संदर्भातला असतो आणि ही इथे असते JEची सही आणि इथे असते ही असतं डेप्युटी इंजिनियर यांची सही, वर्क डिपार्टमेंट यांची सही असते। ह्या 3 सह्या इथे तुम्हाला भेटतील। त्यानंतरचा मेन पेज आहे तर तुमचा नेम ऑफ वर्क असतो। एजन्सी म्हणजे ज्याचं लायसन आहे त्यांचं असतं, त्यांचं नाव इकडे लिहिलेलं आहे। नंतर डेट ऑफ मेजरमेंट, पर्टिक्युलर्स ऑफ वर्क, नंतर लेंथ, ब्रेड्थ, विड्थ असे सगळे तुम्हाला कॉलम भेटतील। हे जो मायना असतो हा मायना तुमच्या ॲज पर इस्टिमेट आणि जो काही तुम्ही काम केलेलं आहे त्यानुसार तो मायना लिहिला जातो। मेन महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात की एजन्सीचं नाव, अथॉरिटी, इथे तुमचा B1 क्रमांक येतो, डेट येते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतात। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की MB रेकॉर्ड झाल्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट मारला जातो, तो मारतात त्यांची JEची सही इथे येते, त्याच्यानंतर डेप्युटींची सही येते आणि त्याच्यानंतर जी सही येते ती कॉन्ट्रॅक्टरची सही येते। ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे MBचा नंबर जर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा असतो तो तुम्हाला सुरुवातीला इथे पाहायला भेटून जाईल, जो हा असतो MBचा नंबर। ही रायगड जिल्हा परिषदची MB आहे, त्यानुसार हा सर्व डाटा तुम्हाला पाहायला भेटेल। ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी सोपी आहे, पण ही माहिती असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि कुठे कोणाची सही काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। हे त्यानंतर शेवटला जरी गेलात आपण तरी तुम्हाला एक सही इथे पाहायला भेटेल, ती की असिस्टंट अकाउंट ऑफिसरची असते, जी की आपल्याला सुरुवातीला पाहायला भेटलेली आहे। तर मित्रांनो, आपण ही व्हिडिओ पाहिली तर आपण ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्हाला असेच PWD, ZP, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट व इतर कन्स्ट्रक्शन रिलेटेड काही माहिती पाहिजे असल्यास, आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।